वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष खूप छान आनंदाचं, भरभराटीचं आणि सुखाचं आणि समृद्धीचं जावो. तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि म्हटलं आज तसंही वेळ नव्हता बिलकुलच, पण मला छोटंसं तुमच्याबरोबर बोलायचं होतं म्हणून ब्लॉग बनवते आहे. आज स्पेशल असं काही करत नाही आहे आम्ही दोघं, पण आदित्यला 2 दिवस सुट्टी आहे आणि मला 1 पण दिवस सुट्टी नाही आहे. तर मी चालली आहे ऑफिसला. तर आता आवरती आहे कामं, आंघोळ वगैरे केली आहे, स्वयंपाक झाला आहे माझा. मी आज बनवले आहेत मेथीची भाजी, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मस्त मेथीची भाजी बनवली आहे, पातळ रस्सा भाजी आणि भाकरी केलेल्या आहेत. ह्या भाकरी. काल मी 31ची पार्टी केलेली, मी आणि स्टेफी मॅडम माझ्याबरोबर असतात, माझ्या कलिग, त्यांनी म्हणजे तिथेच आम्ही कॅन्टीनमध्ये खाल्लं. काही टिफिन वगैरे नाही बनवायचा आणि नाही का एक दिवस काहीतरी खाऊया आपण असं. तर आम्ही दोघींनी काल पनीर कढाई आणि रोटी खाल्लेली आमच्या कॅन्टीनमधली. आणि आजचा काही प्लॅन नव्हता. मग आज मी ना ती मेथीची भाजी बनवली आहे, रस्सा भाजी, जे की आम्हाला खूप आवडते. तर मी आता टिफिन घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. आणि माझ्या नवऱ्याला नाही आवडत, मेथीची भाजी नाही आवडत, पण रस्सा भाजी आवडते भाताबरोबर किंवा चपातीबरोबर. तो खातो. तुम्हाला बोलला की भात पण आहे, भात आहे तर भाताबरोबर मी खाईल. आणि भाकरी पण केली आहे त्याच्यासाठी, पातळ कडक कडक. खूप राजेशाही थाट आहे आमचा. जाड भाकरी नको, पातळ हवी, कडक हवी, मऊ नको. तुझ्या भाकरीमध्येच माझं 5 मिनिटं गेले माहिती आहे. आता काय करू? हो, माझ्या नवऱ्याला 2 दिवस सुट्टी गाईज, 2 दिवस. उठ की रे आळशी, उठ की, बोलणार रे. नाही 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 नाही. बापरे, मस्त मज्जा आहे राव. आपल्याला पण अशी, मला पण अशी सुट्टी हवी होती, 2-2 दिवस. किती छान फिरलो असतो रे आपण. मला घेणार आहे तुझ्या कंपनीमध्ये. नको येऊ. नको येऊ आगाव. का बरं? तुझं काम पण मलाच करावं लागेल. काय बोलता राव, सिरियसली असं करते का मी? जाऊ दे. बघा माझा नवरा, त्याचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. आई ग, नाही, मला स्पोर्ट वगैरे कधीच आवडलं नाही. खेळलेली आहे मी, पण त्याच्या ज्या गेम्स आहेत, ज्या अमेरिकेच्या गेम आहेत आणि तो जे करतो काम, ते आपल्याला नाही जमणार. सारखं PC समोर बसायचं, प्रत्येक त्यांची मुवमेंट टॅग करायची, हे आपल्याला नाही जमणार एकटक बघून. आपलं बरं आहे, पेशंट येतात, सॅम्पल घ्यायचे, आलेले सॅम्पल प्रोसेस करायचे, रिपोर्ट द्यायचे, झालं आपलं. ते फिक्स आहे काम आणि खूप छान आहे. तर आज मी चालली आहे लॅबला. आम्ही काहीच एन्जॉय करत नाही आहे न्यू इयरचा. माझा नवरा मला कुठेच घेऊन जाणार नाही आहे, सो जाऊ देत. कुठे नेणार सांगा की? कुठंच नाही. पैसे नाही, पाणी नाही, पगार नाही, शांत घरात बसायचं. न्यू इयरचं असं बोलायचं असतं का? मग असं नाही बोलायचं. नाही नाही, मी घेऊन जाते तुम्हाला, चला. नको नको, चला की. नको नको, चला ना. परवडत नाही मला ते. का नाही परवडणार. का परवडत नाही? काय करते काय मी असं? हा, काय करते काय मी असं? नाही परवडायचं. समझने वाले को इशारा कॉपी आहे. इशारा कॉपी आहे का? बर. तुम्ही देणार ना मला तुमचा पेमेंट झाल्यावर पैसे? झालं आली म्हणूनच म्हणत होतो नको नको, मला गरज नाही. असं करता तुम्ही माझ्यासोबत. जाऊ दे, सोडा, नका नेऊ कुठे. मी माझी जाईल, एकटी फिरेल मी. तुम्हाला काय म्हणायचंय गायचं? एकटी जाईल मी. मला 2 व्हीलर मी स्कूटी चालवते. त्याला म्हटलं मला एक मोपेड बाईक घेऊन दे, तर घेऊन देत नाहीये. कारण काय सांगतो, तू रोज कोणाची तरी भांडणं घेऊन येशील घरी आणि रोज मला ती निस्तरावी लागतील, त्यापेक्षा मी तुला सोडतो किंवा बसने येतेच, तेच बस झालं. खरंच आहे. काय खरंच आहे? दररोज एकाला ठोकून येशील. जाऊ दे, सोडा. हा, माहिती, मला सगळं माहिती आहे. तर गाईज, तुम्ही काय केलं न्यू इयरला नक्की सांगा.
काय करणार आहे. हाऊसवाईफ असेल तर बिचाऱ्या बायका घरातच स्वयंपाक करतात, जसा रोजचा दिवस असतो तसाच त्यांचा दिवस असतो. मी तरी काय करणार आहे. ज्या कामाला जातात त्या बायका स्वयंपाक करतात, कामाला जातात. ऑफिसवाल्यांनी पार्टी ठेवली तर पार्टी करतील, नवरा तर काही घेऊन जात नाही. हा ना, आता काय करावं. काल 31चं त्याला म्हटलं होतं की आपण कॅम्पमध्ये जाऊ, तर कॅम्प नाही, FC रोडला. हां FC रोडला जाऊ. तिथे खूप छान सेलिब्रेशन वगैरे करतात, बलून वगैरे सोडतात असं मी ऐकलंय, मी बघितलं नाहीये. पुण्यात राहून फायदा काय, जर पुण्यात काय चाललंय हे माहीतच नाही, कधी घेऊनच जायचं नाही. जेव्हा आम्ही नवीन नवीन भेटलो ना तेव्हा मस्त मला मॉलमध्ये घेऊन फिरायचा, सगळे मॉल दाखवले पुण्यामधले. परत सारसबागला घेऊन गेलेला, अजून कुठे गेलो तर रे रामधरा मंदिरला गेलेलो. परत ते वालं मंदिर कुठलं आहे शिवजींचं, कुठलं? यवतवालं, बुलेश्वर. खूप छान मंदिर आहे शिवजींचं, खूप मस्त मंदिर आहे. मला तर अजून पण ते असं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. आपण जाऊ एक दिवशी. तर सगळं फिरवलं, आता काहीच फिरवत नाहीये. मला फक्त घर घर फिरवतो. छान काय पाणी दे, हे दे ते दे, झालं. एवढीच फिरते आजकाल मी. ट्रिपला नेतो म्हटलं कुठंतरी, ते पण काही बाबा प्लॅन करत नाहीये. म्हणजे ह्या वर्षी काही माझं खरं नाहीये असं मला वाटतंय. नेणार आहे का? आता तर चालू झालंय वर्ष. हा मग तेच ना, सांगा की आजचा पहिला दिवस आहे, तुम्ही मला नेणार का फिरायला? बघूच म्हणतोय बाई, जाऊ दे, मी आवरते जाते ऑफिसला. आज आमच्या सरांचा बर्थडे आहे, तर आम्ही सरांचा केक कट करणार आहोत. तर आवरते. काही सरांचा केक कट करणार असं नसतं, ते सरांसाठी केक आणून तो कट करणार. व्हिडिओ मध्ये यायचं नाही, मग बाजूने बोलायची काही गरज आहे का? मी म्हणते व्यवस्थित शुद्ध हा, शुद्ध नाही येत शुद्ध बोलता. जितकं येतं सरांचा केक कट करणार. काय वाटतं? सरांचा बर्थडे म्हटले मी आधी. अजिबात नाही, रिमाइंड करून तूच बघ व्हिडिओ तुझा. अरे मी म्हटले आज आमच्या सरांचा बर्थडे आहे, सरांचा केक कट करणार हा शब्द आहे. नाही यार, काय माणूस सिरियसली. आता नाही, आता कळेल ना, कळेल कमेंट मध्ये कळेल. ठीक आहे, मी रिमाइंड नाही करणार, मला माहिती आहे मी बरोबर बोलले. शुद्ध बोलत जा. नाही बोलायचं मला शुद्ध, नाही बोलायचं मला. आहे मी गावाकडची, गावासारखीच राहणार नाही, बोलणार. मला खूप छान राहायला, म्हणजे मला ना खूप मॉडर्न राहायला आवडतं. मी गावाकडे जेव्हा किती ग्रॅज्युएशन पर्यंत होते तेव्हा पण मला छान छान राहायला आवडायचं. म्हणजे काय फॅशनेबल राहायला आवडायचं. आणि मी जशी राहायचे तशी माझी लँग्वेज नव्हती, माझा टोन होता बोलायचा तो तसा नव्हता. मग मला ना 1-2 मुली अशा होत्या की अगं तू राहते खूप छान, पण तुझी भाषा खूप गावंढळ आहे, तू ती भाषा सुधार. खूपदा मला बोललेली, पण मी नाही, जशी आहे तशीच बोलणार. कारण राहणं आपण आवडतं म्हणून चेंज करू शकतो, पण बोलणं जे आहे, ज्या टोनमध्ये मी बोलते ती टोन मी एन्जॉय करते. ती म्हणजे जी भाषा मी बोलते ती भाषा मला एन्जॉय केल्यासारखी वाटते. मी फक्त नाही हो हां हे असं लँग्वेजमध्ये मी जगू नाही शकत. म्हणजे ते मला असं घुसमटल्यासारखं होतं. मी जशी आहे तशीच बोलणार, तीच भाषा मी एन्जॉय करते, तसं बोलणं मी एन्जॉय करते, ते मला आवडतं. आणि टिपिकल स्टँडर्ड त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही. आय कांट, म्हणजे मला जमणारच नाही. मी ते एन्जॉय पण करत नाही. मला असं मग असं धरून ठेवल्यासारखं वाटतं. माणूस एकदाच आलाय लाईफमध्ये, त्याला जे आवडेल, त्याला जे पटेल त्याने ते करावं. तुम्हाला काय म्हणायचंय? आता हे सोलापुरी माणसं कधी कधी सोलापुरी भाषेमध्ये बोलतात, ॲरोगंटली बोलतात, कायमच आरडून ओरडून बोलतात. तर लोकांना वाटतं की अरे कसे बोलतात सुनेशी, किंवा कसे बोलतात बायकोशी, हे लोक असेच बोलतात. आणि मला सवय झालेली आहे, ते कितीही ओरडून बोलले तरी ते मी प्रेमानेच घेते, प्रेमानेच बोलतो ना. भाषाच आमची तशी आहे, भाषाच तशी आहे. आणि माझी पण जुन्नर साईडची भाषा आहे. सो
मी ती चेंज नाही करणार, असं कधीच नाही करणार. रूडली वाटती. हा रूढच आहे तसाही तू. हा ये म्हटलं व्हिडिओ मध्ये तर जमलं नाही, झोपलाय. जाऊ दे, मी डब्बा भरते. चलो गाईज, बाय बाय. छोटूसा व्लॉग म्हणता म्हणता न्यू इयरचं बोलता बोलता नवऱ्याशी भांडून पण झालं आणि थोड्या गप्पा पण झाल्या. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंट करून. म्हणजे काहीच नव्हतं याच्यामध्ये तरी पण. आणि कोण बरोबर होता आधी की मी हे पण सांगा. सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय बाय.